राज्यातील 3,798 शाळांवर सरकारकडून कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. महाराष्ट्र सरकारकडून या शाळांना अल्टिमेटम देण्यात आलेला असून नियमांचे पालन न केल्यास या शाळेवर कारवाई होणार आहे. कारवाईच्या माध्यमातून शिक्षकांचे पगार थांबणे, निधी रोखणे यासोबतच शाळांची मान्यताही रद्द होऊ शकते. याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती देणार आहोत. जिओ टॅगिंग करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने राज्यातील 3,798 शाळांचे अद्यापपर्यंत मॅपिंग झालेले नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही विलंब होत असल्याने संबंधित शाळांना 10 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे. राज्य सरकारने राज्यातील शाळांना भौतिक सुविधासह शाळेच्या ठिकाणाचे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार राज्यातील जवळपास 1,04,367 शाळांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आलेले आहे. तर तब्बल 3,798 शाळांनी जिओ टॅगिंग संदर्भात कोणतीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. विभागीय कार्यालयाकडून याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही काही शाळांकडून याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ज्या शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी पुढील 10 दिवसांमध्ये ती पूर्ण करावी असे कडक निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांसह विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबंधितांनी शाळांचे मॅपिंग का करण्यात आले नाही, शाळा बंद असतील तर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करून याबाबतची माहिती UDAISमध्ये अद्ययावत करावी असेही आयुक्तांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मॅपिंग न केलेल्या शाळांचा अहवाल सर्व शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करावा. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शिक्षण आयुक्तालयास एकत्रित अहवाल सादर करावा असे निर्देशही या पत्रात देण्यात आलेले आहे. शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून सर्व सुविधांची माहिती एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेद्वारे महास्कूल GIS मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्यात जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतच्या सूचना राज्यातील शाळांना एप्रिल 2025 मध्येच देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यातील 1,04,367 शाळांचे मॅपिंग करण्यात आलेले असून 3,798 शाळांचे जिओ टॅगिंग अद्यापही शिल्लक आहे. आता उर्वरित शाळांना येत्या 10 दिवसात याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुंबई शहर व उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये 4,085 इतक्या शाळा आहेत. मुंबई शहरामध्ये 1,742 शाळा असून त्यातील 1,338 शाळांचे मॅपिंग पूर्ण झालेले आहे. अवघ्या 4 शाळांचे मॅपिंग शिल्लक आहे. तसेच उपनगरमध्ये 2,343 शाळांपैकी 1,906 शाळांचे मॅपिंग पूर्ण झालेले आहे. तर 437 शाळांचे मॅपिंग शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक 477 शाळांचे मॅपिंग झालेले नसून त्याखालोखाल मुंबई उपनगर 437, नागपूर 403, यवतमाळ 326, नांदेड 302, कोल्हापूर 202, नाशिक 178, जालना 142, धुळे 132, सांगली 127, सोलापूर 100, बीड 94, पुणे 90, जळगाव 58, सातारा 56, ठाणे 34, लातूर 20, अमरावती 18, हिंगोली 19, सिंधुदुर्ग 11, अहिल्यानगर, गोंदिया व अकोला प्रत्येकी 10, परभणी, वाशिम व चंद्रपूर प्रत्येकी 8, वर्धा 7, रायगड 6, पालघर व रत्नागिरी प्रत्येकी 5, मुंबई शहर 4, बुलढाणा
धाराशिव, गडचिरोली, नंदुरबारमध्ये प्रत्येकी 1 शाळांनी जिओ टॅगिंगचे काम पूर्ण केलेले नाही. महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यामध्ये संपूर्ण शाळांनी जिओ टॅगिंगचे काम पूर्ण केलेले आहे. एकंदरीत या शाळांनी येत्या 10 दिवसात जिओ टॅगिंगचे काम पूर्ण केले नाही तर या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.